नाहक बदनामी करू नका. गोकुळच्या इतिहासात गेल्या 5 वर्षात सर्वोत्तम कामगिरी. नमस्कार, SP न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. गोकुळ दूध संघाच्या स्थापनेपासूनच्या गेल्या 63 वर्षाच्या इतिहासात गेल्या 5 वर्षातील कामगिरी ही सर्वोत्तम आहे. आम्ही दूध उत्पादकांचे हितच सांभाळले असे कार्यभार संपण्यापूर्वी गोकुळच्या संचालक मंडळाने स्पष्ट केले. गोकुळ दूध संघाची नाहक बदनामी करू नका असे आवाहनही संचालक मंडळाने केले आहे. गोकुळ दूध संघावरील नोकर भरतीचा आरोप धादांत खोटा व अपुऱ्या माहितीवर असल्याचे स्पष्ट केले. या आधीच्या संचालक मंडळाच्या कालावधीत 1138 नोकर भरती केली होती. विद्यमान संचालक मंडळाने गेल्या 5 वर्षात फक्त 70 तांत्रिक व इतर पदे भरलेली आहेत. आरोप धादांत खोटे असल्याचे त्यांनी सांगितले. संचालक मंडळाने आपल्या कारभाराचा दाखला देताना स्पष्ट केले, मार्च 2014 अखेर सभासद संस्थांची संख्या 3321 होती. मार्च 2018 अखेर ही संख्या 3659 होती. मार्च 2021 अखेर ही संख्या 4193 होती. दरम्यान सभासद मतदार पात्रतेच्या अखेरच्या मुदतीपर्यंत म्हणजेच मे 2023 अखेर ही संख्या 5470 इतकी होती. यामध्ये मागील संचालक मंडळाच्या काळातील 538 संस्थांचा समावेश आहे. नवी मुंबईमध्ये वाशी प्रकल्पाजवळची जागा रुपये 150 कोटी रुपयांना खरेदी केल्याचा आरोप केला जात आहे. ही जागा प्रत्यक्षात रुपये 19 कोटीला खरेदी केली आहे. सीमा भागातील दूध खरेदी 26 रुपये प्रति लिटर दराने खरेदी केली जाते. हा आरोप पूर्णतः चुकीचा असून सीमा भागातील गाय दूध उत्पादकांना प्रति लिटरला 36 रुपये दूध दर अदा केला जातो. दूध पुरवठा नसणाऱ्या संस्था ही सभासद आहेत असा अपप्रचार केला जात आहे. प्रत्यक्षात गोकुळचे सभासदत्व 1 दिवसाच्या संकलनावर ठरत नाही. संस्थेची सभासद म्हणून नोंदणी होणं, पूर्वीचे व्यवहार, उपनियम आणि कायदेशीर पात्रता यानुसारच निश्चित केली जाते. हंगामी अडचण किंवा तात्पुरती घट यावरून संस्था अपात्र ठरत नाहीत. गोकुळचे कामकाज दबावाखाली केल्याचा आरोप होत आहे. प्रत्यक्षात गोकुळ दूध संघाचे कामकाज हे सहकार अधिनियम व प्रशासकीय प्रक्रियेनुसारच चालते. विविध धार्मिक सणासुदींच्या काळात गोकुळ दुधाला उच्चांकी मागणी असते. अतिरिक्त संकलन, साठवण, प्रक्रिया व वितरणाचे आगाऊ नियोजन करून उपलब्ध साठा व पूर्व नियोजनानुसार विक्री वाढते. विविध धार्मिक सणासुदींच्या काळात व उपक्रमांसाठी संघाकडून वेळोवेळी गरजेनुसार अधिकृत प्रक्रियेतून जाहिराती प्रसिद्ध केल्या जातात. आम्ही गोकुळच्या हिताचाच कारभार केला असे संचालक मंडळाने कार्यभार संपताना स्पष्ट केले. अधिक अपडेटसाठी पाहत रहा SP न्यूज. लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.